माधुरीसाठी आंदोलन केलेल्या नागरिकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आमदार यड्रावकरांची माहिती. नांदणीतील माधुरीच्या निवारा केंद्राची केली पाहणी. नांदणी मठात लवकरच माधुरी हत्तीचे पुनरागमन होणार आहे. इतर हत्तींसाठी देखील हा निवारा केंद्रात सोय करण्यात येईल. तसेच माधुरी हत्तीसाठी आंदोलन केल्याप्रकरणी 40हून अधिक नागरिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. नांदणी मठात माधुरीच्या निवारा केंद्राची पाहणी करण्यासाठी आमदार यड्रावकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी माधुरीच्या निवासासाठी उभारण्यात येणाऱ्या सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि अन्य कामांचा आढावा घेत संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या. माधुरीच्या पुनरागमनामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण असून तिच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली. माधुरी हत्तीच्या निवासासाठी उत्तम दर्जाच्या सुविधा उभारण्याचं काम वेगानं सुरू आहे. शेडची रंगरंगोटी, सुरक्षिततेसाठी संरक्षक जाळ्या, स्वच्छ पाणी, आरोग्यविषयक सुविधा तसेच आवश्यक त्या सर्व सोयी सुविधांची उभारणी केली जाते. हत्तींसाठी अनुकूल आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यावर विशेष भर दिला जातोय. यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले, माधुरीच्या आगमनामुळे मठ परिसरातील प्राणी संवर्धन उपक्रमाला अधिक बळ मिळणार आहे. पर्यटक आणि प्राणीप्रेमींसाठी आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे. माधुरीला वंताराला नेत असताना तिच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यानंतर 40हून अधिक नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या नागरिकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, वंताराचे धर्मेश सयानी, घनश्याम पडरिया, जिल्हा परिषद सदस्य प्रचिता कोळी, सरपंच संगीता तगारे, माजी सभापती मीनाक्षी गुरडे, मायगुंड पाटील, सागर शंभूशेटे, संजय बोरगावे, बाहुबली चौगुले, पी. लांबी, बाबासू बागडी, प्रशांत गड्डे, राकेश पाटील सावंत्रे, बबन टारे, सुजय पाटील, संजय कुर्डे, रोहन पाटील, निखिल टारे आदी उपस्थित होते.